डॉक्टरवर चाकू हल्ला, शहरात नशेबाजांचा सुळसुळाट. जुन्या बंद पोलीस स्टेशनमध्ये बीट हवालदार कक्ष सुरू करण्याची आग्रही मागणी. कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे स्थलांतर माळ भागावर झाल्यापासून शहराच्या अंतर्गत भागात सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. गेल्या काही दिवसांपासून शहरात नशेखोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून 2 दिवसांपूर्वी एका नामांकित डॉक्टरांवर झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यानं संपूर्ण शहर हादरून गेलंय. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी जुन्या पोलीस स्टेशनच्या इमारतीत तातडीनं कुरुंदवाड बीट हवालदार कक्ष कार्यान्वित करावे अशी आग्रही मागणी शहरवासियांकडून होत आहे. 2 दिवसांपूर्वी शहरातील एका डॉक्टरवर चाकूनं हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टर जखमी झाले असून झालेल्या या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये आणि सामान्य जनतेत घबराट पसरली आहे. पोलीस स्टेशन आणि शहरापासून लांब असलेल्या माळ भागावर गेल्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेत असल्याचं बोललं जात आहे. विशेषतः तरुणांमध्ये नशेचं प्रमाण वाढल्यानं छोटे मोठे वाद आणि हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पूर्वी पोलीस स्टेशन शहराच्या मध्यभागी असल्यानं पोलिसांचा दबाव असायचा, ज्यामुळे गुन्हेगारांवर वचक होता. मात्र आता पोलीस स्टेशन शहराबाहेर गेल्यानं गस्त कमी झाली आहे. त्यामुळे जुन्या पोलीस स्टेशनच्या जागी कायमस्वरूपी बीट हवालदार कक्ष सुरू करावे, शहराच्या अंतर्गत भागात पोलिसांची गस्त वाढवावी, नशेबाजांच्या अड्ड्यावर कडक कारवाई करावी. शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता पोलीस प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त करत असतानाच जर शहरात सुरक्षा व्यवस्था कडक केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी दिला आहे. आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज.